सावधान, जर अल्पवयीन मुलास दुचाकी चारचाकी वाहन चालविण्यास दिल्यास अल्पवयीन बालकांसह पालकांवर सुद्धा कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने दिली असून आता भंडारा पोलीस ॲक्शन मोडवर आले आहे। मागील वर्षी अल्पवयीन बालके वाहन चालविताना आढळून आल्यास अल्पवयीन बालकांसह त्यांच्या पालकांवर सुद्धा कारवाई करण्यात आली। अशा 20 जणांवर कारवाई करण्यात आली होती। अल्पवयीन बालकांना दुचाकी किंवा चारचाकी चालवताना आपण अनेकदा पाहतो। आपल्यातील अनेकांची मुले देखील कमी वयातच गाडी चालवायला लागतात। मात्र पालकांनो आता सावधान व्हा, कारण जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने या संदर्भात कठोर नियम लागू केले आहेत। अल्पवयीन ड्रायव्हर्समुळे होणारे रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। यानुसार आता अल्पवयीन ड्रायव्हर्सच्या पालकांना कठोर दंड आकारण्यात येणार आहे। त्यामुळे आता भंडारा जिल्ह्यातील अल्पवयीन बालकेही धूम स्टाईलने दुचाकी चारचाकी वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्यासह त्यांच्या पालकांवर सुद्धा कारवाई होणार आहे। अल्पवयीन मुले दुचाकी चारचाकी वाहन चालवत असून अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविली आहे। हे पाहता आता भंडारा पोलीस सुद्धा ॲक्शन मोडवर आले आहे। त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील पालकांनी आपल्या अल्पवयीन बालकास वाहने चालविण्यास देऊ नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सुद्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने दिले आहे। जे अल्पवयीन मुलं वाहन चालवतात, टू व्हीलर चालवतात, बरेचदा फोर व्हीलर चालवताना सुद्धा मिळून येतात। तर या अल्पवयीन मुलांनी वाहन विदाउट लायसन वाहन चालवू नये याकरिता आम्ही मागच्या वर्षी एक मोहीम राबवलेली होती। त्याच्यामध्ये साधारणतः जवळपास 20 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत आणि याच्यामध्ये जे त्यांचे पालक आहेत, पालकांच्या विरुद्ध सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये पालकांना सुद्धा आरोपी बनवलेला आहे। आणि यामुळे जे अल्पवयीन मुलं वाहन चालवतात त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये कमतरता आल्याचं दिसून येत आहे आणि अशीच मोहीम आम्ही यावर्षी सुद्धा राबवणार आहोत। तरी सर्व नागरिकांना आणि पालकांना वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे विनंती आहे की आपल्या मुलांना तुम्ही वाहन चालवायला देऊ नका की जेणेकरून अपघात होतील आणि जर समजा वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील। त्याच्यामध्ये पालकांना सुद्धा आम्हाला आरोपी बनवावं लागेल। यामध्ये MV ॲक्ट कलम 199A प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करतो आणि याच्यामध्ये 3 वर्षापर्यंत शिक्षा किंवा 20,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड अशी शिक्षा त्याच्यामध्ये लागू शकते। त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना कृपया वाहन चालवायला देऊ नये की जेणेकरून त्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि अपघात होऊन विनाकारण त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांचं इतर जे भविष्य आहे ते खराब होऊ नये याकरता पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नये। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।